बाळा, माझी ही 5 लिंबू तुझ्या मुलाला लवकर बरे करतील. घाबरू नका. नमस्कार मित्रांनो, आजची ही कथा ऐकताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कारण ही कथा आहे एका अशा जागृत देवस्थानची जिथे विज्ञानाचे नियम संपतात आणि फक्त श्रद्धेचा विजय होतो. ती कथा आहे एका नास्तिक बापाची, एका असहाय्य आईची आणि मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या एका लहान मुलाची, ज्याला कारूबाईच्या 5 लिंबांनी कसं जीवदान दिलं. हे ऐकून तुमचाही कारूबाईवरचा विश्वास अधिक दृढ होईल. मित्रांनो, मी ही कथा बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तरी पण काही लोक डिसलाईक करतात. तुम्हाला माझी मेहनत आवडली असेल आणि आई कारूबाईंवर तुमची भक्ती असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग सुरू करूया. ही कथा सुरू होते कोकणातल्या एका छोट्याशा गावातून, जिथे निसर्गाच्या कुशीत शंकर आणि त्याचं छोटेखानी कुटुंब राहत होतं. शंकर हा तसा कष्टाळू माणूस. दिवसभर शेतात राबायचं आणि रात्री सुखाने झोपायचं हेच त्याचं गणित होतं. त्याच्या या सुखी संसारात त्याची पत्नी सुमित्रा आणि 5 वर्षांचा मुलगा अद्वैत हेच त्याचं विश्व होतं. शंकरचा देवावर फारसा विश्वास नव्हता. तो म्हणायचा की कष्ट हाच देव आहे. पण सुमित्रा मात्र देवाची निस्सीम भक्त होती. ती दररोज न चुकता तुळशीपाशी दिवा लावायची आणि कारूबाईची आरती करायची. सगळं काही सुरळीत चाललं होतं. पण म्हणतात ना की हसत्या खेळत्या घराला कोणाची तरी नजर लागतेच. आणि तसंच काहीतरी शंकरच्या घरात घडलं. ते दिवस होते पावसाळ्याचे. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि अचानक रात्रीच्या वेळी अद्वैत झोपेतून दचकून उठला आणि जोरात किंचाळला, आई आई, मला भीती वाटतेय. शंकर आणि सुमित्रा धावतच त्याच्या जवळ गेले. बघतात तर काय, अद्वैत घामाने थपथपला होता आणि त्याचे डोळे भीतीमुळे विस्फारले होते. सुमित्राने त्याला जवळ घेतलं आणि विचारलं, बाळा काय झालं? तेव्हा अद्वैतने कोपऱ्याकडे बोट दाखवलं आणि म्हणाला, तिथे बघ, कोणतरी उभा आहे. शंकरने लाईट लावली, पण खोलीत कोणीच नव्हतं. शंकरला वाटलं की मुलाला वाईट स्वप्न पडलं असेल, म्हणून त्याने अद्वैतला थोपटून झोपवलं. पण ती रात्र शंकरच्या आयुष्यातील वादळाची सुरुवात होती. दुसऱ्या दिवशीपासून अद्वैतला ताप येऊ लागला. डॉक्टरांकडे नेलं, औषधं दिली, पण ताप काही उतरत नव्हता. हळूहळू अद्वैतचं खाणं पिणं बंद झालं. जो मुलगा अंगणभर उड्या मारायचा तो आता अंथरुणाला खिळून होता. डॉक्टरांनी अनेक टेस्ट केल्या, रक्ताच्या तपासण्या केल्या, पण रिपोर्टमध्ये काहीच निघत नव्हतं. डॉक्टर गोंधळले होते की मुलाला नक्की झालंय तरी काय. 15 दिवस उलटून गेले. अद्वैतची प्रकृती खालावत चालली होती. आता तर तो विचित्र वागू लागला होता. कधी कधी तो शून्यात नजर लावून बसून राहायचा, तर कधी कोणाशी तरी बोलल्यासारखा करायचा. गावातल्या जुन्या जाणत्या बायांनी सुमित्राला सांगितलं की बाई, हे दुखणं अंगावर काढू नकोस. हे औषधाने बरं होणार नाही. याला काहीतरी बाहेरची बाधा झालीये. शंकर या गोष्टी मानायला तयार नव्हता. पण जेव्हा एका रात्री घरातल्या देव्हाऱ्यातली समई आपोआप विझली आणि त्याच वेळी अद्वैतच्या खोलीतून विचित्र हसण्याचा आवाज आला, तेव्हा मात्र शंकरच्या काळजात धस्स झालं. विज्ञानाचा आधार संपला होता आणि आता फक्त ईश्वराचा आधार उरला होता. त्या रात्री सुमित्रा कारूबाईच्या फोटोसमोर रडत रडत झोपी गेली आणि पहाटेच्या वेळी तिला एक दृष्टांत झाला. स्वप्नात तिला एक उंच डोंगर दिसला, जिथे सुसाट वारा वाहत होता आणि घंटांचा नाद कानावर पडत होता. त्या डोंगराच्या शिखरावर एका भव्य मंदिरातून एक साद आली. घाबरू नकोस, मी आहे. तुझ्या लेकराला घेऊन माझ्या दारात ये. त्याला फक्त माझे 5 लिंबू वाचवू शकतात. सुमित्रा दचकून जागी झाली. हे स्वप्न होतं की देवीचा आदेश हे तिला कळलं नाही. पण तिच्या मनात एक आशेचा किरण जागा झाला होता. तिने सकाळीच शंकरलाही सांगितलं. शंकरचा नाईलाज होता. मुलासाठी तो काहीही करायला तयार होता आणि म्हणून त्याने ठरवलं की आपण मांढर देवीला जायचं. सामानाची बांधाबांध झाली आणि ते तिघे एका जीपमध्ये बसून साताऱ्याच्या दिशेने निघाले. कोकणातून वाईपर्यंतचा प्रवास तसा सुखाचा झाला. पण जसे ते वाईच्या पुढे घाटात शिरले
तसं वातावरण बदलू लागलं. मांढर देवीचा घाट हा तसा धोकादायक आणि वळणावळणाचा रस्ता. दोन्ही बाजूला खोल दऱ्या आणि वरती दाट धुकं. जशी गाडी वर चढत होती तसा अद्वैतची अस्वस्थता वाढत होती. तो गाडीतच विव्हळू लागला. शंकरच्या मनात धाकधूक वाढली होती की आपण वेळेत पोहोचू की नाही. गाडी निम्म्या घाटात आली असेल आणि अचानक गाडीच्या इंजिनमधून जोरात आवाज आला आणि गाडी जागीच बंद पडली. ड्रायव्हरने उतरून पाहिलं तर गाडीचं इंजिन गरम झालं होतं. संध्याकाळचे 7 वाजले होते आणि अंधार पडायला सुरुवात झाली होती. त्या निर्जन घाटात मदतीला कोणीच नव्हतं. सुमित्राने अद्वैतला छातीशी कवटाळलं आणि ती मनातल्या मनात काळूबाईचा धावा करू लागली. आई, आता आमची परीक्षा पाहू नकोस. आम्हाला तुझ्या चरणांशी येऊ दे. शंकर हताश होऊन रस्त्याच्या कडेला बसला होता. तेवढ्यात अंधारात एक पांढऱ्या रंगाची गाडी त्यांच्या दिशेने आली. त्या गाडीतून एक वृद्ध गृहस्थ खाली उतरले. त्यांच्या कपाळावर मोठं कुंकू होतं आणि हातात एक काठी होती. त्यांनी शंकरला विचारलं, काय झालं पोरा, गाडी बंद पडली का? शंकर म्हणाला, हो काका, आम्ही मांढरदेवीला चाललोय, पण गाडीने दगा दिला आणि पोरगं खूप आजारी आहे. त्या गृहस्थाने गाडीच्या इंजिनवर फक्त हात फिरवला आणि हसून म्हणाले, काळजी करू नकोस, आईचा बुलावा आलाय ना, मग कोणतंच संकट तुम्हाला रोखू शकत नाही. जा, गाडी सुरू करा. गाडी सुरू होईल. ड्रायव्हरने चावी फिरवली आणि काय आश्चर्य, एका झटक्यात गाडी सुरू झाली. शंकरने आभार मानण्यासाठी मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. ना ती गाडी ना ते गृहस्थ. हा भास होता की साक्षात काळूबाईने पाठवलेला दूत. हे कोणालाच कळलं नाही. पण या घटनेने शंकरचा विश्वास जागा झाला होता की आपण योग्य ठिकाणी चाललो आहोत. गाडी पुन्हा सुरू झाली. प्रवासाचा वेळ जावा म्हणून आणि मनाची भीती कमी व्हावी म्हणून सुमित्राने शंकरला काळूबाईची गोष्ट सांगायला सुरुवात केली. ती शंकरला म्हणाली, अहो, तुम्हाला माहीत आहे का, या देवीला काळूबाई का म्हणतात? शंकरने नाही असं मान हलवली. तेव्हा सुमित्रा म्हणाली, ऐका, ही कथा खूप जुनी आहे. हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. या भागात रत्नासूर नावाचा एक महाभयंकर दैत्य राहत होता. त्याने भगवान शंकराची तपश्चर्या करून अनेक वरदानं मिळवली होती. त्यामुळे तो उन्मत्त झाला होता. तो ऋषीमुनींना त्रास द्यायचा आणि सामान्य लोकांना लुटायचा. त्याच्या त्रासाला कंटाळून सर्व देव आणि ऋषीमुनी भगवान शंकराकडे गेले आणि त्यांनी आपली कैफियत मांडली. तेव्हा भगवान शंकरांनी सांगितलं की या दैत्याचा वध फक्त एक स्त्री शक्तीच करू शकते. आणि मग सर्व देवांच्या अंशातून एक तेजस्वी शक्ती निर्माण झाली. ती म्हणजे आपली काळूबाई. देवीने अतिशय उग्र रूप धारण केलं होतं. तिचं रूप पाहूनच रत्नासूर थरथर कापायला लागला. पण तो शरण आला नाही. मग देवी आणि रत्नासूर यांच्यात घनघोर युद्ध झालं. हे युद्ध अनेक दिवस चाललं होतं. अखेर देवीने त्रिशूळाने रत्नासुराचा वध केला आणि या भूमीला त्याच्या जाचातून मुक्त केलं. ज्या ठिकाणी हे युद्ध झालं आणि जिथे देवीने रत्नासुराचा वध केला तेच हे मांढरदेवीचं स्थान. लोकांनी देवीला विनंती केली की आई, तू इथेच राहा आणि आमचं रक्षण कर. तेव्हापासून देवी तिथेच भक्तांच्या पाठीशी उभी आहे. ही कथा ऐकताना शंकर भारावून गेला होता. त्याला आता त्या स्थानाचं महत्त्व पटलं होतं. बोलता बोलता ते गडावर पोहोचले. मंदिरात पोहोचताच एक वेगळंच चैतन्य जाणवलं. हवेत भंडारा आणि गुलालाचा वास दरवळत होता. भक्तांची गर्दी होती आणि सगळीकडे काळूबाईच्या नावानं चांग भलं असा जयघोष चालू होता. शंकर अद्वैतला कडेवर घेऊन गाभाऱ्यात गेला. देवीची ती मूर्ती पाहताच त्याचे डोळे दिपले. शेंदूर चर्चित रूप, मोठे डोळे आणि चेहऱ्यावर एक अशी जरब होती की पाहणाऱ्याचे भान हरपून जावं. पुजाऱ्याने अद्वैतची अवस्था पाहिली. त्यांना काही सांगायची गरजच पडली नाही. त्यांनी शंकरला जवळ बोलावलं आणि विचारलं, खूप लांबून आलाय ना पोरा? मुलावर बाहेरची बाधा आहे ना? शंकरने डोळ्यातल्या पाण्याने होकार दिला. तेव्हा पुजाऱ्याने गाभाऱ्यातून 5 लिंबू आणि थोडा भंडारा आणला. त्यांनी ते लिंबू शंकरच्या हातात दिले आणि म्हणाले, हे बघ पोरा, ही साधी लिंबू नाहीत, यात आईची शक्ती आहे. आता मी सांगतो तसं कर आणि बघा, तुमचा मुलगा कसा ठणठणीत बरा होतो. शंकरने अतिशय एकाग्रतेने पुजाऱ्यांचे बोल ऐकायला सुरुवात केली. पुजारी सांगू लागले, पहिलं लिंबू, हे तुझ्या मुलाच्या अंगावरून 7 वेळा उतरवून टाक
आणि ते निर्जन ठिकाणी फेकून दे. हे लिंबू त्याच्यावरची वाईट नजर आणि बाधा सोबत घेऊन जाईल. दुसरं लिंबू हे घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती मधोमध बांध. यामुळे घरात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकणार नाही. तिसरं लिंबू याचा रस काढून अद्वैतला थोड्या पाण्यासोबत प्यायला दे. हे त्याच्या शरीरातील विष आणि आजार नष्ट करेल. चौथं लिंबू हे देवीचा प्रसाद म्हणून तुमच्या देव्हाऱ्यात ठेवा. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येईल. आणि हे पाचवं लिंबू हे सर्वात महत्वाचं आहे. हे लिंबू अद्वैताच्या उशीखाली ठेव. जोपर्यंत हे लिंबू तिथे आहे तोपर्यंत साक्षात काळूबाई त्याची ढाल बनून रक्षण करेल. शंकर आणि सुमित्राने ती 5 लिंबू एखाद्या खजिन्यासारखी सांभाळून घेतली. त्यांनी देवीला साष्टांग नमस्कार केला आणि ते परतीच्या प्रवासाला निघाले. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. घरी पोहोचल्यावर शंकरने पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे विधी करायला सुरुवात केली. पहिलं लिंबू अद्वैतावरून उतरवून बाहेर फेकलं तेव्हा अद्वैताचं शरीर जोरात थरथरलं, जसं काही त्याच्यातून काहीतरी बाहेर पडत आहे. दुसरं लिंबू दारावर बांधलं आणि तिसऱ्या लिंबाचा रस त्याला पाजला. तो रस पोटात जाताच अद्वैत शांत पडला. जो मुलगा गेल्या 15 दिवसांपासून झोपला नव्हता तो गाढ झोपी गेला. सुमित्रा रात्रभर त्याच्या उशीखाली 5वं लिंबू ठेवून जागीच बसून होती. तिला भीती वाटत होती की पुन्हा ते स्वप्न पडेल का, पुन्हा अद्वैत किंचाळेल का. पण ती रात्र अतिशय शांत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवला आणि घरात एक चमत्कार झाला. सकाळी 7 वाजता अद्वैत स्वतःहून उठला आणि त्याने सुमित्राला हाक मारली, आई, मला भूक लागलीये. हे शब्द ऐकून सुमित्राच्या हातातला पाण्याचा तांब्या खाली पडला. शंकर धावतच आत आला. बघतो तर काय, आपला मुलगा उठून बसला आहे. त्याचे डोळे आता निस्तेज नव्हते, तर त्यात चमक होती. त्याचा ताप पूर्णपणे गेला होता. हे पाहून त्या मायबापाच्या आनंदाला पारावर राहिला नाही. शंकरने अद्वैतला मिठी मारली आणि तो ढसाढसा रडला. आज एका नास्तिक बापाचा पराभव झाला होता आणि एका भक्ताचा विजय झाला होता. त्यानंतर शंकरने डॉक्टरांनाही अद्वैतला दाखवलं. डॉक्टरही थक्क झाले होते की ज्या मुलाची प्रकृती इतकी खालावली होती तो एका रात्रीत ठणठणीत बरा कसा झाला. हे मेडिकल सायन्सच्या पलीकडचं होतं. पण शंकरला आणि सुमित्राला त्याचं उत्तर माहीत होतं. ते उत्तर होतं काळूबाईची 5 लिंबू. मित्रांनो, ही कथा फक्त शंकरची नाही तर अशा लाखो भक्तांची आहे ज्यांना या 5 लिंबांनी नवं आयुष्य दिलं आहे. आजही मांढर देवीला दरवर्षी लाखो लोक येतात आणि आपली दुःख देवीच्या चरणी अर्पण करतात. असं म्हणतात की पौष पौर्णिमेला इथे जी यात्रा भरते त्या यात्रेत देवीचं रूप पाहण्यासारखं असतं. देवीची पालखी जेव्हा निघते तेव्हा अंगात वारं संचारल्यासारखा उत्साह असतो. लोक लांबून लांबून येतात, अनवाणी येतात आणि देवीला साकडं घालतात. काळूबाई ही कडक आहे, पण तितकीच ती मायाळू सुद्धा आहे. जर तुमची श्रद्धा खरी असेल आणि मन साफ असेल तर ती तुमच्या मदतीला धावून येतेच. पण जर मनात कपट असेल तर तिची शिक्षाही तितकीच कडक असते. त्यामुळेच मांढर देवीला जाताना नियमांचं पालन करणं खूप महत्वाचं असतं. असं म्हणतात की तिथे गेल्यावर मांसाहार करू नये किंवा वाईट विचार मनात आणू नयेत. शंकरच्या कुटुंबावर आलेलं संकट हे एक निमित्त होतं, पण त्यातून त्यांना ईश्वराची प्रचिती आली. या घटनेनंतर शंकरचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. आता तो प्रत्येक पौर्णिमेला काळूबाईच्या दर्शनाला जातो आणि गरजू लोकांना मदत करतो. त्याला समजलं आहे की जगात अशी एक शक्ती आहे जी आपल्याला दिसत नाही, पण ती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. या 5 लिंबांच्या कथेने आपल्याला हेच शिकवलं आहे की जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा श्रद्धेचा दरवाजा उघडा असतो. अनेक वेळा आपण संकटात खचून जातो, काय करावं ते सुचत नाही. अशा वेळी तर्क आणि बुद्धी बाजूला ठेवून एकदा निस्सीम मनाने ईश्वराला हाक मारून पहा. ती हाक कधीच प्लेस्ड वाया जात नाही. मग ती काळूबाई असो किंवा तुमचं कुलदैवत, विश्वास महत्वाचा आहे. तुमच्या आयुष्यातही असा काही अनुभव आला आहे का
जिथे विज्ञानाने हात टेकले आणि देवाने तुम्हाला तारून नेलं. जर असा अनुभव असेल तर तो नक्की शेअर करा. कारण अशा कथांमुळेच तर आपली संस्कृती आणि आपली श्रद्धा जिवंत आहे. मांढर देवीच्या या 5 लिंबांमध्ये नक्की काय शक्ती आहे हे संशोधनाचा विषय असू शकतो. पण ज्याला त्याचा अनुभव आला आहे त्याच्यासाठी तोच परमेश्वर आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही संकटात असाल आणि काही मार्ग सापडत नसेल तेव्हा या कथेची आठवण करा आणि काळूबाईचं स्मरण करा. नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल. जाता जाता एवढंच सांगेन की दगडात देव मानायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण संकटाच्या वेळी जो आपल्याला सावरतो तोच खरा देव असतो. मग ते रूप कोणाचंही असू शकतं. शेवटी या कथेचा सार एवढाच आहे की श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नको. आणि जिथे भक्ती आहे तिथंच सेक्ती आहे. तुम्हाला ही काळूबाईची सत्य कथा कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून कोणा एकाच्या मनातली निराशा दूर होईल आणि त्याला आशेचा किरण मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रोमांचक कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी रहा. तुम्हाला माझे हे प्रामाणिक प्रयत्न मनापासून आवडले असतील आणि ही माहिती उपयोगाची वाटली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आणि लाईक माझ्यासाठी फक्त एक आकडा नाही तर ती माझ्या कष्टाची पावती आहे. तुमची साथ अशीच पाठीशी राहू द्या. धन्यवाद. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तेही विचारा. भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन माहितीसह. जर तुम्हाला आपल्या संस्कृतीच्या, आपल्या देवांच्या अशा अद्भुत कथा ऐकायला खरोखरच आवडत असतील या आपल्या परिवाराचा भाग नक्की व्हा. चॅनलला आता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही अशी एकही कथा चुकवणार नाही.